अगं कामराणी, तू देखील जेवून घे. म्या नाही तू जाय. तुम्ही दोघी जेवत असताना म्या इथं बसून कसं जेवणार? काही होत नाही. आम्ही सांगतोय ना, बस. देवी, धन्य झाले. आज तुमच्या हातून अन्न खाल्ल्यावर ते जरा जास्तच रुचकर लागलं. आजपर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात चविष्ट घास होता यो. अगं, पण हा सगळा स्वयंपाक तूच तर केला आहेस. तसं असलं तरी बी ही चव माझ्या हातची नाही, तुमच्या मायेची. देवी, एक प्रश्न माझ्या मनाला सारखं सतावतोय. विचारू का? विचार ना. तुम्ही इथं आलात, माझं नशीबच उजाळलं. पर एक प्रश्न मला अजून पडलाय. तुम्ही हो निर्णय का घेतलात? तुम्ही माझ्या घरी लहान मुली बनून का राहिलात? तुम्ही माझ्या संग इतका वेळ का घालवलात? तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का? तुझी परीक्षा घेत होतो, परंतु तशी परीक्षा नाही, वधू परीक्षा. वधू परीक्षा म्हणजे मला काही समजलं नाही. कामराणी, आम्ही तुला अगदी सोप्या भाषेत समजावतो. आमचा एक भाऊ आहे, अगदी पराक्रमी, शूरवीर. त्याचं नाव आहे बिरोबा. त्याच्यासाठी योग्य पत्नीचा शोध घ्यायला आम्ही तुळजाकडे मदत मागितली आणि तुळजाही आम्हाला मदत करायला तयार झाली. मग सुयोग्य मुलगी शोधता शोधता आम्ही इथवर पोचलो आणि इथे तुझी भेट झाली. तू धाडसी आहेस हे तर लक्षात आलंच होतं, परंतु इतरही पैलू पाहता यावे म्हणून लहान मुलीचं रूप घेऊन आम्ही तुझ्या समोर आलो आणि तिथून या घरात. आणि मधल्या काळात आम्ही तुझी पारख केली आहे. तू विरोबासाठी योग्य आहे हे आमच्या लक्षात आलं. प्रश्न इतकाच आहे की तुला हे लग्न मंजूर आहे का? तुम्ही जे काय बी सांगताय त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आधी तुमचं असं इथं येणं, तुमचं खरं रूप समजणं, आता तुम्ही दिलेला ह्यो प्रस्ताव, मला काय बोलावं काय बी कळत नाही. बघा, मला विचार करायला थोडा वेळ द्या. क्षमा करा. तुळजा, तिला हे लग्नच मान्य नाही असं तर काही नसेल ना? असं अजिबात नाही. अगं, ती साधी भोळी मुलगी आहे, मनुष्य. एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात अचानक घडल्याने ती गोंधळून गेलीये. तिला थोडा वेळ हवा आणि आपण तो तिला द्यायलाच हवा. तरीही आम्हाला काळजी वाटते ग. काळजी करू नकोस. आमच्या डोक्यात एक कल्पना आहे. आम्हाला असं वाटतंय तिचा निर्णय सोपा होण्यासाठी आम्हाला एक गोष्ट करावी लागेल. कोणती गोष्ट?
स्वामी, स्वामी, तुमच्याशी संवाद साधावासा वाटला म्हणून तुम्हीच दिलेल्या या भेटीच्या सहाय्याने आम्ही तुमचे स्मरण केले. परंतु तुम्ही कैलासावर आहात याची कल्पना नव्हती. होय देवी, आम्ही सध्या इथेच आहोत. अचानक तिथे जाण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. होय, असुरांनीच तशी परिस्थिती निर्माण केली आहे. स्वर्गावर राज्य करत असताना अचानक ताम्रासुराने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना बंदी बनवले, त्यांचा छळ केला. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला जावे लागले देवी. आता सगळे देव वैकुंठात आणि कैलासात विभागलेले आहेत. इथूनच सृष्टीचा कारभार कसा चालवता येईल याची व्यवस्था आम्ही करत आहोत. महिषासुराची दुष्ट प्रवृत्ती आणि विकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देवांचा छळ करण्याची मानसिकता देखील त्याचीच असणार. महिषासुराला त्वरित शासन करण्याची आवश्यकता आहे. अशा संतप्त होऊ नका देवी. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. आम्ही ही परिस्थिती बदलली आहे. आता सारं काही सुरळीत चालू आहे. देव आता कोणत्याही प्रकारे संकटात नाहीत. स्वामी, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. नाहीतर आम्ही देखील तुमच्या मदतीसाठी आलो असतो. परंतु तुम्हाला एकट्याला या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. आम्हाला त्याबद्दल खंत वाटते. खंत वाटून घेण्याची गरज नाहीये देवी. आपणही तिथे महत्वाच्या कामातच तर होता. बिरोबासाठी तिथे जाणे सुद्धा गरजेचेच होते. आपण मायकाला वचन दिले आहे तर ते पूर्ण करायलाच हवे की. स्वामी, आम्ही अजूनही तुमच्या मदतीसाठी तिथे येऊ शकतो. अशा परिस्थितीत देवांच्या मदतीने विश्वाचा गाडा हाकण्याची व्यवस्था करणे खरंच खूप मोठे काम आहे. देवी, अहो किती चिंता कराल आमची. आपण स्वतः एका मोठ्या कार्यात गुंतलेले आहात. आपण इथली काळजी करू नका. आम्हाला चिंता खरं तर वेगळीच आहे. कोणती स्वामी? आपल्या स्वतःच्या प्रांतामध्ये आता आपणही नाहीत आणि आम्हीही नाही. अशा वेळी तिथल्या गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. आम्हाला देखील हीच काळजी आहे. परंतु आता संपूर्ण विश्वाचा विचार करता तुमचं तिथे राहणं जास्त गरजेचं आहे. आमचं इथलं काम संपत आलंय. ते संपवून आम्ही लगेच आमच्या प्रदेशात परत जाऊ. तोवर काही चुकीचं घडणार नाही अशी आशा करूया. होय, आम्ही देखील तीच आशा करतो आहोत. तरी काळजी म्हणून आम्ही नंदीला तिथे पाठवून देतो. तो सध्या आमच्या सोबतच आहे. हे उत्तम होईल. नंदी तिथे असेल तर तिथली वार्ता देखील आपल्यापर्यंत पोहोचेल आणि शिवाय गावकऱ्यांना देखील त्याची मदत होईल. होय, आता या गावाला कोणीही वाचवू शकणार नाही. ना तुळजा आहे ना महादेव. मला कोणीही अडवू शकणार नाही. याआधी मोठ्या कष्टाने बनवलेलं यंत्र महादेवांनी नष्ट केलं, पण आता नाही. आता यंत्र नाही तर मंत्र उपयोगी ठरणार आहे. मंत्रामध्ये खूप शक्ती असते बिडाल. जे काम यंत्र करू शकत नाही ते काम मंत्र करतात. यंत्र नष्ट करता येते परंतु मंत्र नाही. मंत्र नष्ट करायचा असेल तर त्यांना तुला संपवावं लागेल आणि ते काम इतकं सोपं नाही. मी तयार आहे दैत्यगुरु. तमसो जागृत भयम अशुभ छाया प्रकटतम
दुर्वेळा गच्छे अगच्छे भयस्पर्श तर्ष स्वाहा तमसो जागृत भयम अशुभ छाया प्रगडम दुर्वेळा गच्छ अगच्छ भयस्पर्श तर्ष स्वाहा. आता हा संपूर्ण भूभाग माझा झाला. महादेव, हो कोणता नवीन पेच उभा केलाय माझ्या समोर? हो कसला खेळ आहे? साक्षात देवी. देवी माझी परीक्षा घेण्यासाठी इथं आल्या, पण म्या त्यांना आता नाही बी नाही म्हणू शकत. त्यांच्यावर विश्वास असला, त्यांचा आदर असला, तरी भी त्या बिरोबांना न पाहता मी होकार कसा देऊ? महादेव, मला तुमच्यासारखा पती हवा होता. ते बिरोबा कसे असतील हे न पाहता कसं ठरवणार? मी कसा निर्णय घेणार? सांगा ना, सांगा ना महादेव. पोरी, आ गए पोरी. आजोबा, तुम्ही इथं काय करायला? अग म्या महादेवाचा भक्त, त्यांना भेटाया इथं आलो बघ. पर इथं का? महादेवांना भेटायला इथंच येणार ना व? महादेवांची पिंड आहे ना व इथं. पर तू कशा पायी मला अडवत्यास? अहो नाही आजोबा, म्या तुम्हाला अडवत नाही, पर या जागेबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? म्या महादेवाला शोधत इथं आलो. माझं त्यांच्याकडं काम आहे. काम कसलं? खरं तर महादेवांच्याकडे नाही, तुझ्याकडे बी एक काम आहे बघ. माझ्याकडं? होय, तुझ्याकडेच. माझ्या पोरासाठी मला मुलगी हवी आहे. मग म्या काय करू? तू त्याच्याशी लगीन कर. अहो आजोबा, काय बोलताय हे? काय चुकीचं बोललोय? अगं माझा लेक लय गुणाचा आहे, त्याच्याकडे शक्ती हाय, पण त्याचा गर्व नाही बघ. शत्रूसाठी वादळासारखा आहे, पण त्याच बरोबर भोळ्या बावड्यांसाठी सावळीसारखा शांत बी आहे. त्याला राज्य वैभव हे अलंकार त्याची आस नाही, पर त्याच्या अंगात एक विलक्षण तेज आहे बघ. लोक त्याला भीतीपायी नाही, श्रद्धेपोटी मान देतात बघ. मला माझा नवरा हुशार हवा, त्याच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे, पण त्याला त्याच्या सामर्थ्याचा कधी बी गर्व नसावा. तो कधी बी रणांगणात उभारला तर वादळासारखा असावा, पर एखाद्या दुःखी जीवापुढे उभा राहिला तर सावलीसारखा शांत असावा. त्याला राज्य वैभव अलंकार या समध्या गोष्टींची आस नसावी. त्याच्या अस्तित्वातच एक विलक्षण तेज असावं. लोकांनी त्याला भीतीनं नाही तर श्रद्धेनं मान द्यावा. अहो आजोबा, हे तुम्हाला कसं कळलं? काय कसं कळलं? अगं माझ्या लेकाचं वर्णन हाय. असाच आहे त्यो, तर मला माहिती नसेल वय.
ह्यो म्हातारा बाबा जरा विचित्रच वाटतोय मला. महादेवांशी संवाद साधायचा होता, छान बोलायचं होतं, पण ह्यानं सगळंच बिघडवलं. येळच मिळालं नाही मला. पोरी, अगे पोरी, हे पोरी, गे पोरी. क्षमा करा महादेव, मी तुमच्या भक्ताच्या आणि तुमच्या मध्ये आलो, पण कामच तसं होतं. तुमचाच अंश आहे मी. माझ्यावर रागवला तर नाहीत ना? तुळजा, आमच्या मनाची घालमेल काही कमी होत नाहीये. आम्हाला अजूनही कळत नाहीये की कामराणी काय उत्तर देईल. ती बिरोबाची निवड करेल का? ती नकार देईल असं तुला का वाटतंय? अगं, आपण समोर प्रकट झाल्यावर ती किती भारावून गेली होती, पाहिलंस ना? साक्षात देवीने मागणी घातलीये म्हटल्यावर ती नक्कीच होकार देईल. हेच तर नकोय आम्हाला. म्हणजे अगं, आपण देवी आहोत हे कळल्यावर तिची किती धावपळ झाली, लगबग झाली, हे पाहिलंस ना तू? आता आपण मागणी घातलीये म्हणून तिने बिरोबाशी लग्न करायला होकार द्यावा अशी आमची मुळीच इच्छा नाहीये. मायाक्का, अगं कशी आहेस ग तू? इकडे तर तिने तुझ्या भावाशी लग्न करावं असं देखील तुला वाटतंय? हो, ती इच्छा तर आहेच, पण तिने नकार दिला तर आम्हाला दुःखही होईल. पण तरीही तिच्या मनाविरुद्ध काहीही होता कामा नये. तिने तिच्या वराची निवड अगदी विचारपूर्वक करावी एवढंच आम्हाला वाटतं. मायाक्का, अगं तुझ्या भावाच्या लग्नासाठी तू किती हळवी झालीयस. तू एक देवी असूनही या बाबतीत मात्र कुठलीही बहीण भावाच्या बाबतीत जसा विचार करेल, जशी काळजी घेईल तशीच तू देखील घेत आहेस. परंतु काहीही काळजी करू नकोस. जे नियतीने लिहून ठेवलेलं असतं तेच घडतं. तुळजा, प्रत्येक बाबतीत हा आत्मविश्वास आणि हा निर्धार कसा काय प्राप्त करतेस ग तू? तुला आठवतं, आमच्या मनात एक कल्पना आहे असं आम्ही तुला काल सांगितलं होतं. हो, आठवतंय ना आम्हाला. खरं तर आम्ही तुला त्याबद्दल विचारणारही होतो की काय कल्पना आहे, नेमकं काय केलं आहेस तू? काल रात्रीच आम्ही बिरोबाला संदेश पाठवला. बिरोबाला संदेश पाठवलास आणि आम्हाला माहीतही नाही? हो, तशी वेळच आली होती. हे वादळ अचानक कसं काय सुरू झालंय? वादळ तर आहे पण मशाल विजली नाहीये. हा काय प्रकार आहे? नक्कीच काहीतरी दैवी संकेत असला पाहिजे. बिरोबा, तू मला ओळखलं नसशील. मी तुझ्या बहिणीची सखी तुळजा भवानी. आई, अहो तुम्हाला कोण ओळखत नाही? तुम्ही जगत जननी आहात, या सृष्टीच्या रक्षणकर्त्या आहात. तुम्ही विघ्ननाशिनी आहात. असुरांचा नाश करून समस्त सृष्टीला जगण्याचं बळ देण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. दुष्टांचा संहार करणाऱ्या तुम्ही भोळ्या भावळ्या भक्तांसाठी मायेचा झरा आहात. तुम्ही माझी आठवण काढली ताई. मी धन्य झालो, धन्य झालो मी आई. बिरोबा, आमच्या इथे येण्याचं प्रयोजन माहितीये का तुला? आम्ही आणि तुझी बहीण मायाक्का तुझ्या लग्नासाठी सुयोग्य मुलगी शोधत होतो आणि या शोधाचं फलित म्हणजे
आम्हाला एक उत्तम मुलगी सापडलीही आहे. आम्ही तिची सर्व प्रकारे पारख केली आहे आणि आम्हाला ती आवडली आहे. तुम्ही सांगाल त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. ही गोष्ट एवढी साधी सोपी नाहीये बरं का बिरोबा. ती मुलगी हुशार, धाडसी आणि शूर आहे. तिला तिच्या पतीची निवड स्वतः करायची आहे आणि तिला तिच्यासारखाच शूर, धाडसी आणि पराक्रमी पती हवा आहे. त्यामुळे तुला जाऊन तिचे मन जिंकावे लागेल. तुलाही तिला पारखून घ्यायचे असेल तर ते तू करू शकतोस. मला त्याची गरज वाटत नाही. तुम्ही आणि मायाक्का दोघींनी तिची निवड केली असेल तर ती उत्तमच असेल. तरीही मी तिचं मन जिंकण्याचा नक्की प्रयत्न करेन. तिला मी तिच्यासाठी पती म्हणून योग्य वाटतो तरच मी तिच्याशी लग्नाचा विचार करेन. तुमचा आशीर्वाद असू द्या. तुळजा म्हणजे बिरोबा आता ह्या गावात आहे? हो, आणि इतक्यात कामराणी आणि बिरोबाची भेट देखील झाली असेल.